Hare
Thank you.
जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकोनी बिहरी संत संग सर्वकाळ खंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे स्नान तुका मागे श्रीदान विठ्ठल श्रीअनंत मधुसूदना पद्मनाभा नारायण जगत व्यापक जनार्दनानंद गणा विघ्नाशा सकळ देवादी देवा कृपाळू अजी केशवा महानंद मानव सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा पूर्णकरा सहस्रपादा शस्त्रधरा श्रीसागरा शेषनयना कमलनयना कमलपती कामिन मोहन मदन मूर्ती भवतारिका दर्ग्या शिटी वामन मूर्ती त्रिविक्रमा आगाय सगुण निर्गुण जगत नित्य जगत जीवन वसुदेव देवकी नंदन बाळ रंगना बाळ कृष्णा तुकाला लोटांगणी मज धाव द्यावजी चरणी हेची दरित सेविनवनी भववंदनी सोडवावे पांडुरंगा करुण प्रतमान मन पांडुरंगा
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संकटी त्यांच्या कृपदाने कथेच विस्तरू बाबाजी सद्गुरु दास तुका श्रीपादनाथ गुरुराज वैरम मोक्ष नाम ज्ञान दानक्य दक्ष घटी क्षेत्र निवासी तन्नमामि वेद विज्ञान वरिष्ठम तन्नमामि वेद विज्ञान वरिष्ठम संत समर्थ श्रीपाद बाबान की दयाच्या संगतीने विराग झाला मनोदरीचा गडभास गेला साक्षात परमात्मा मज भेट दिला विसरू कशी मी गुरुपादुकाला विसरू कशी मी गुरुपादुकाला ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो मस्तक हे पायावरी यावर संत
पंढरीचा वार करी वारी चुकोन नेती हरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी प्राप्त घटिका सेवेकरता निवडून घेतलेला अभंग ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत व तुम्हा आम्हा सर्वांचे भगवंत जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंताचे श्रीमंत ज्यांना भक्ती मार्गातला कळस असं संबोधला जातो अशा कोटीतला साधू बाबाजी चैतन्याच्या मालिकेतील आदरणीय कन्या विभूती विशेष वारकरी संप्रदायाचे महान भगवत भक्त असे असणारे तुकाराम तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असून तुम्हा 2 चरणांच्या माईबापांच्या सेवेकरता निवडला. विठ्ठल माईबाप वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार प्रस्तुत थोडक्यात कीर्तनाची सुरुवात करण्यापूर्वी परिहार द्यायचा त्वचा. आज विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये 15वाडी एकादशी रोज तुमच्या एकादशी निमित्त कीर्तन भजन होतात ना, हरिपाठ होतो ना, तसंच आज या भागवत एकादशी निमित्त आपलं हे कीर्तन. खरं तर मी आज इथं उभा नसतेच, परंतु मला ज्यांनी इथं बोलवलं बघा, मी आज कुठून आले? पुण्याहून आले. कुठून आले? पुण्याहून आले. आता मला सांगा, मुंबई टू कसारा किती आहे? किती किलोमीटरचं अंतर आहे? किती? 121 किलोमीटरचं अंतर आहे. तिथून पुणे टू मुंबई कितीचं अंतर आहे? 120 किलोमीटर. दोन्ही मिळून किती झाले? 240. 240 किलोमीटर प्रवास करून आज मी इथे उभा आहे तुमच्या पुढे. याला कारण काय? जी संतांची भाषा आहे, जे संतांचं ज्ञान आहे, ते माझ्यापर्यंत आलेलं आहे. जे संतांची भाषा आहे, जे संतांचं ज्ञान आहे, जे संतांचा भांडार आहे, जो मला समजलेला आहे, तो तुम्हाला सांगण्याकरिता मी इथे उपस्थित आहे. विठ्ठल एवढ्या लांबून एकमेव यायचं कारण म्हणजे आपल्या डोंगरे बाबांनी मला फोन केला, ताई तुम्हाला यावं लागतंय, बाबांचा मान राखून इथं आपण आलो. बघा, सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सूर्यासमोर काजवायचं असं काय उजेड पडेल, सूर्यासमोर काजवायचं असं काय उजेड पडेल. परंतु माझे सद्गुरू अमृते दादा वाटेफळ अहमदनगर यांचं स्मरण करून आज मी ते उभारली आहे. मी जेही काही बोलणार आहे, माझ्या सद्गुरू दादांचा पाठीमागा माझा आशीर्वाद आहे. त्यांच्याच कृपा आशीर्वादाने मी आज इथे बोलेल. विठ्ठल तुकाराम महाराज इथं आस करतायत, एकाच गोष्टीची आस करतात, हीची व्हावी माझी जन्मोजन्मी तुझा. बघा, दास होणं, दास प्रत्येकाला होता येतं. मनुष्यच होऊ शकतो ना दास, का कोण होऊ शकतं का दुसरा? फक्त मनुष्य एकमेव असा प्राणी आहे की जो दास होऊ शकतो. आणि तोही कोणाचा? तर त्या भगवंताचा, त्या विठ्ठलाचा, त्या पांडुरंगाचा आपण दास होऊ शकतो. पण त्याच्याकरिता काय करावं लागल? वारी चुको पंढरीचा वार करी वारी चुको नेती हरी. आता वारी 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 म्हणजे तरी काय? आता वारी येणारी ती वारी का? चालत जायचं, गुडघे फोडून घ्यायचे, टांगड्या सुकवायच्या, अशी वारी आहे का? जन्म मरणाची वारी सांगितली संतांनी. कुठली वारी सांगितली? ओम वाग्या सोहम
श्वासाची वारी सांगितली संतांनी. कशाची वारी सांगितली? श्वासाची वारी सांगितली. एवढं चालत जाणं काय देव म्हणत नाही माझ्यासाठी चालू नका म्हणून. वारी का करायची? आपण वारीला का चालत जातो? कारण संतांचे जे विचार आहेत, आचार आहेत, ते आपल्या लक्षात येतात, ध्यानात येतात आणि आपण तिथं स्थिर राहतो म्हणून वारी करायची. विठ्ठल वारी चुकोनी हरी. संत संगत सर्व काळ. वारीमध्ये गेल्यावर काय होतं? संत संगत सर्व काळ. अखंड प्रेमाचा कल्लोळ. फक्त तुकारामच म्हणतात चंद्रागे स्नान. तुका मागे लेखीदार. तुकाराम महाराज या अभंगातून आज दान मागतात. विठ्ठला कोणाला देव आवडतो? कोणाला आवडतो? इथं सगळ्यांनी हातावरती गेले. ज्याला आवडत ज्यांनी केलेत त्यांनी केलेत आपले करायचे म्हणून. ज्यांनी खाली ठेवले त्यांना तर कळालाच नाही विषय. बरं, पुन्हा कुणाला देवाच्या घरी जावं असं वाटतं? सांगा. अरे कुणालाच नाही. अहो देवाच्या घरी नाही जावं असं वाटत का? एक ना एक दिवस तुम्हाला आम्हाला हा देह सोडायचा आहे. एक ना एक दिवस आपल्याला तुम्हाला आम्हाला त्या देवाच्या घरी जायचंय. का आवडत नाही आपल्याला देवाच्या घरी? कुठं बाई आत्ताच आम्ही आलो कुठं माळ घालायची. बालपणे खेळण्यात गेले, तरुणपणे विषयात गेले, म्हातारीपणे तुमच्या अंगी भरला खिळखिळ. अहो नाही केली हरी नामाची जोड. अजून तरी सावध हो मुडा. संत म्हणतात तुझी अब तुला पारखी नेती. स्मशानी नेऊन तुझ्या तोंडात घालती माती. स्मशानी नेऊन तुझा नावाचा शिंतोडा घेती. तरी आपण जागे होत नाही. संत सांगत हा देह जाणार आहे. ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती प्रवास करत असताना उन्हातानाची वेळ एखाद्या झाडाखाली तो बसला, त्याला जसं ते झाड सोडून पुढे प्रवास करावा लागतो, तसं आपल्याला हा देह सोडून जावंच लागतं. हा संसार कसा आहे? नाशिवंत आहे. भल्या भल्याने सोडला. राम प्रभूजी आल्याने गेले, कृष्ण परमात्मा आल्याने गेले, कुणी उरलं नाही. देह जाईल जाईल जाईल, देह जाईल जाईल, पंजा गेला, बाप्पा
सगळा विषय राहिला एकीकडं. आता दुसरा विषय मांडायचा म्हणजे काय? आज काय मला सांगा, काय आज कुठली एकादशी आहे? भागवत एकादशी. बरं मला सांगा, एकादशी का करता? कोणासाठी करता? पटपट बोलायचं. कोणासाठी करता? कोणासाठी करता एकादश? देवासाठी करता ना? मग बोला बरं, तुमचीच आहे. बर, एकादशी का करता? कोणासाठी करता तर देवासाठी. बरं, एकादशीचं महात्म्य माहिती का तुम्हाला? एकादशी का करावी माहिती का? एकादशी का करतात माहितीये का? आपले 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वं मन, हे सगळे इंद्रिय आपल्याला देवाच्या स्वाधीन करायचे, त्याला म्हणतात एकादशी. आता उपवासचा अर्थ माहितीये का तुम्हाला? उपवास, उप म्हणजे काय? जवळ. उप म्हणजे काय? जवळ. आणि वास म्हणजे काय महाराज? राहणे. म्हणजेच काय? म्हणजेच काय झालं? इंद्रियांसह भगवंताच्या जवळ राहणे. पण आपण काय करतो एकादशीला? कच्चाकच पापड्या कर, कुरड्या कर, काय पण कर, साबुदाणा कर, भाकरी कर, ठेचा कर, काय पण करतोय आपण. फलहार कर, काय नो कर, बाय नो कर. एकादशीला मला सांगा, देवाची भक्ती किती केली आज? केली कुणी? हाय रात्री 2 घंटे कीर्तन बार झालं, पुण्य झाली, एकादशी संपन्न झाली. त्याला म्हणतात का एकादशी? आपला उपवास घडत नाही, अपवास घडतोय देवाचा. अपवास घडतोय देवापासून लांब चाललोय आपण, जवळ जात नाही देवाच्या. उपवास कशाला करायचा आहे? तर वाईट विचारांचा उपवास करायचा आहे. वाईट विचारांचा उपवास करायचा आहे, वाईट नियतीचा उपवास करायचा आहे, याचा उपवास करायचा आपला. त्याचा करायचा आहे का? जोपर्यंत आपण इंद्रियांचं ऐकतो तोपर्यंत आपलं देव ऐकत. जोपर्यंत आपण इंद्रियांचं ऐकतो तोपर्यंत देव आपलं ऐकत नाही. मी म्हणत नाही, ज्याच्या नावावरती लाखोन रुपयाची उलाढाल अशी जगाची माऊली म्हणते. दुसऱ्या अध्यायामध्ये सांगतात, शेवटच्या ह्याच्यात काय म्हणतात? इंद्रिया देवी म्हणती, इंद्रिया जे जे म्हणती ते तिची जे पुरुष करती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. काय म्हणतात ते? इंद्रिय हे जे जे म्हणतात, तो जे पुरुष करतो ते तरलेची न तरती विषय सिंधू. तुम्हाला वाटतंय मी परमार्थ करते, तुम्हाला वाटतंय माझा परमार्थ चालू आहे, पण तुम्ही मुळीच तरले जाऊ शकत नाही. इथं एकच तरतं, एकाची लीला तरले, एकाची लीला तरल्याचे सर्व भावे मज भजले, तयाईलीच तडी सरले. मायाजाळ आपलं कसं झालंय? नाव ही तिराजवळ आली आहे, नाव ही तिराजवळ आली आहे, पण वादळ उत्पन्न झालंय, वादळ. आणि ती नाव सापडली कशात? वादळात सापडली, अपयात ती सापडली. तसं आपलं झालंय हा सिद्ध पुरुष. म्हणजेच काय? तो मनुष्य किती जरी ज्ञानी असला, किती जरी सिद्ध पुरुष तो असला, तरी त्याला लालन पालन म्हणजेच काय? या सुखा दुःखाचं लालन पालन त्याला भोगावं लागतं. कारण का? तो इंद्रियांचं ऐकतोय. म्हणून इंद्रियांचं ऐकू नका. इंद्रिया बरळो नेदावी, हे सर्व काही करू नका. फक्त जे सर्व इंद्रिय आज एकादशी निमित्ताने त्या भगवंताच्या चरणी लावा. तुमचं जीवन हे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल कुणाच्या गळ्यात माळ आहे मला इथं सांगा. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्यांनी हात वरती करायचं. इथं ज्यांच्या गळ्यात माळ आहे त्यांनी हात वरती करायचा, टाळ तरी सोडू. चला बोला, कुणाच्या गळ्यात माळ? एवढ्याच गळ्यांच्या माळ आहे. धरला उपवास धरला का नाही? आज एकादशीचा देवाचा उपवास कुणी कुणी धरला? त्यांनीच वरती करा हात. सगळ्यांनी धरला. फराळ करायची म्हणून का देवाची भक्ती? फराळ करायला जास्त भेटती म्हणून का? बरं तुम्ही ऑब्झर्व केलंय का की आपण एकादशी असली, कोणताही उपवास असले की माणूस जास्त खातो. कुणी
चिंतेने आपल्याला देवाची भक्ती चालू आहे, उपास तपास चालू आहे. सोमवार धरायचा, मंगळवार सोडला की बुधवार धरायचं, एक वार सोडायचं, दुसरा वार धरायचा आणि रविवारी काळी पिशवी खायचं आपली चालू. त्याने उद्धार होणार नाही. एकाच गोष्टीने उद्धार होतो आणि ते म्हणजे भगवंताचं नाम आहे. विठ्ठल राम राम तो सब कोई कहे, राम राम तो सब कोई कहे, ठा ठा पूरो चोर, पर जिस नाम से दुर्ह प्रसाद करे, वे नाम ही कुछ और. जे भगवान सगळ्यांनी जपलं, भगवान श्रीकृष्णाने जपलं, भगवान रामाने जपलं, भगवान भोले बाबांनी जपलं, सगळ्यांनी जपलं. जे म्हणजे श्रीकृष्णांनी फक्त अर्जुनाला सांगितलं. का बरं? जेना संगीची पिता वसुदेवासी, जेना संगीची माता देवकीसी, जेना संगीची बंधू बळीभद्रासी, ते घुई अर्जुनीसी बोलत, देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परी तेही न देखी या प्रेमाची सुख, आजी कृष्ण स्नेहाची बीक यातीची याती. श्रीकृष्ण भगवंतांनी ते नामतत्व कुणालाच सांगितलं नाही, फक्त एकट्या अर्जुनाला सांगितलं. देवी लक्ष्मी एवढी म्हणजेच त्यांची बायको एवढी त्यांचे पाय चेपत होती, तरी तिला नामाचा पत्ता नाही, तिला सांगितलं नाही, त्यांना सांगितलं नाही. का सांगितलं नाही? याला कारण असं का नसलं? अर्जुनालाच का सांगितलं? अर्जुन हा शुद्ध मतीचा होता, शुद्ध मनाचा होता, व कुणालाही सहज शरण जाणारा असा अर्जुन होता. तू मन हे मीच कर, त्यांनी केलं, अर्जुनाने केलं. भगवंताने सांगितलं की अर्जुनाने केलं. तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, मग सर्वत्र नमस्कारी मजे एकाते. त्या अर्जुनाने ऐकलं म्हणून त्यांच्या वाटेला नाम आलं. आता मला सांगा, नाम आणि नावात हा जमीन आसमानचा फरक आहे. आपण नाम म्हणजे समजून घेऊ एकादशीचं नाम म्हणजे काय. जे नाम संतांनी जपलं ते नाम आज माळकरी आपण आहोत, आपल्याकडे आलं, नाम आलं, नाव आलं आपल्या जवळ. आता मला सांगा, आपण रामकृष्ण हरी जप करतो, बरोबर करतो. त्यांनी काय होतं महाराज? मी म्हणत नाही करू नका, रोज करा, सगळं करायचंय आपल्याला. पण कधीपर्यंत? जवबरी अर्जुना तो तू बेटे ना मना, तवबरी साधना भजावे लागे. या साधना भजाव्याच लागतात, तेव्हा माणूस तिथवर जातो, तेव्हाच माणूस तिथवर जातो. मग नाम म्हणजे काय आणि नाव म्हणजे काय? राम हे या देहाला ठेवलं गेलेलं काय आहे? नाव. कृष्ण हे या देहाला ठेवलं गेलेलं नाव आहे. गोविंद हे या देहाला ठेवलं गेलेलं काय आहे महाराज? ऐकताय तुम्ही? समजते? माझी भाषा वेगळी नाही ना? समजते ना? आता साक्षी, माझं नाव काय आहे? साक्षी, बरोबर ना? तुम्ही जर मला आवाज दिला तर मी ओ देऊन उठणार, बरोबर आहे का? याला काय म्हणतात तुमच्या भाषेत? नावच म्हणतात ना. उपदलीय बालकाची नाव नाही त्यापाशी ते ठेविले नावीसी होती टवटी. एखाद्या बालकाला आवाज दिला तर तो हो देऊन उठल्याशिवाय राहत नाही, त्याला म्हणतात नाव. पण नाव म्हणजे काय? जे सर्व संतांनी जपलं, जे सर्व संत अनादिकालापासून जपत आले, जे सर्व संतांनी काना उकार वेलटी न पडता जशास तसं घेतलं, त्याला म्हणतात अनादिकालाचे परब्रह्म तत्व. बरं मला सांगा, इथं बसलेली मंडळी भोले बाबा कसे होते? कसे तुम्हाला दिसतात? भगवान शंकर चिंतनात दिसतात डोळे बंद करून. कुठलाही फोटो बघा त्यांचा, दिसतात का नाही दिसत? काश ते उघडे बायकोला बोलतानी वगैरे, पार्वती मातेला बोलतानी वगैरे दिसतात का? नाही ना. जप करतानीच दिसतात ना, ते डोळे बंदच असतात ना त्यांचे. मग ते कुणाचं जप करतात? अहो देवाचे देव महादेव होते, ते कुणाचं जप करत असतील? भजन करी महादेव, राम पूजी सदा श्री, भजन करी महादेव, राम पूजी सदा श्री. मग ते विष्णूचा जप करत होते का? काय गरज होती अहो त्यांना? काय गरज होती का? देवाचे देव होते, मग कोणाचा जप करत होते? माझ्या माता पार्वतीने प्रश्न विचारला भोले बाबाला, अहो जप तरी कोणाचं करता? जप कोणाचं करता तुम्ही? एवढे देवाचे देव आहात, मग भजन तरी कोणाचं करता? आणि तेच भजन, तेच नाम माझ्या भगवान भोले बाबांनी माता पार्वतीला दिलं. क्षीर सिंधूच्या परिसरी
शक्तीच्या कर्णकुहारी नेनो कैते श्री त्रिपुरारी सांगितले जे तो तत्वाचा बोध माझ्या भोले बाबांनी माता पार्वतीला दिला 3.5 तास त्या अवस्थेमध्ये होत्या त्याला म्हणतात नाम. जे सर्व संतांनी जपलं संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले ज्ञान दृष्टी अवलंबिले सार निवडून काढिले ते हे श्री हरीचे नाम त्याला म्हणतात ना. ते अनादी आहे निष्कल्प आहे त्याचा शोध फक्त आणि फक्त संतांनी लावला. ते अनादी परब्रह्म जे जगत आदी विश्राम धाम खयाचे एक नाम त्रिधा पैसे ते किरणा माझाती पर्या विद्या वर्गाची आराती माझी ओळखावया श्रुती खून केली. आणि हेच नाम सर्व मंत्रांचा राजा आहे तो. तरी सर्व मंत्रांचा राजा जो प्रणव आदिवर पूजा तत्करू जो तिजा तो सत्करू त्याला म्हणतात नाम. नाव राहिलं बरं वेगळं. नाम कळलं ना आतापर्यंत सांगितलं ना कळतंय का नाही. नाम काय अनादी आहे. अनादी कालापासून संतांजवळ आलेला तो काय ठेवाय ठेवा संतांचा तो ठेवाय अनमोल रत्न आहे ते आपल्या जवळ आलं का नुसतं रामकृष्ण हरी जपतो आपण. मी म्हणत नाही त्याने उद्धार होणार नाही त्याने पुण्य होईल उद्धार होत नाही. कुठं जाऊन विचारा बाजारात तर तसलेच आहेत सगळे. खरं सांगणार तुम्ही आहे का. परंतु मला जे समजलंय ना ते मी इथं फोडून सांगणार. मला गरज नाही एवढा 240-50 किलोमीटर प्रवास करून इथं बोलायची काही गरज पडलेली नाही. मला जो तत्वाचा बोध मिळाला तो तुम्हालाही भेटावा. जे नामधारक आहेत जे माळकरी इथं बसलेले आहेत त्यांना भेटावा म्हणून माझी ही बडबड तुम्हाला कळावं म्हणून. ज्ञान जर दिलं तरच वाढतं ना का स्वतःपाशी दडपून ठेवायचं असं नाही. बघा नाम घेतले काय काय आता तुम्ही म्हणाल काय फायदे त्याचे. नाम घेतले मी साक्षात मोक्ष त्वरित मोक्ष क्षणात मोक्ष. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी नाही ऐकिला. बाबा नाम घेता मनुष्य वाया जाऊ शकतो असं होऊ शकत नाही. म्हणून नाम घ्या आणि नाम घ्या. विठ्ठल माझ्या जगद्गुरूंचं परंपरेने नाम घेतलं ना म्हणून ते म्हणतात हेची वारी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. पण कधी घेतलं त्यांनी नाम त्यांच्यावरती पण सद्गुरूची कृपा झाली. त्याच्यासाठी काय करावं लागतं. नाम घेण्यासाठी काय करावं लागतं. पहिलं सद्गुरूचा आशीर्वाद असावा लागतो. सद्गुरू असावे लागतात. कारण का बडा भी कट ब्रह्मप्राप्ती होते. देव जर का भेटावा जर का वाटत असेल तर संतांना शरण जा. मी म्हणत नाही संत सांगतात देवाला भजा संतांना भजा म्हणजे देव भेटत. बघा प्रत्येक साधू संत संतांना शरण घेते. माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणजेच काय चैतन्य महाराजांचा हात मस्तकी लागल्यावर तुकाराम महाराजांना देवाची प्राप्ती झाली. निवृत्ती
गोपीनाथांचा हात मस्तकी लागल्यावर ज्ञानेश्वर महाराजांना देवाची प्राप्ती झाली झाली ना. चैतन्य मुक्ताबाईचा हात मस्तकी लागल्यावर चांगदेवाला प्राप्ती झाली देवाची झाली का नाही. मुक्ताबाई माझी 7 वर्षाची मुक्ताबाई होती आणि 1400 वर्षाच्या जगणारा चांगदेव एका 7 वर्षाच्या मुक्ताबाईला शरण जातात. याचं कारण काय. माझी 7 वर्षाची मुक्ताबाई एका 1400 वर्षाच्या जगणारा चांगदेवाला उपदेश करते. काय म्हणते. मने मुक्ताबाई